नमस्कार मित्रांनो, छोट्या बहिणीची मोठी स्वप्न या मालिकेच्या आजच्या रिव्ह्यूमध्ये आपण पाहणार आहोत. तर आता इराने काहीतरी खावं म्हणून इराचे लक्ष आता दुसरीकडे केंद्रित केलं जात आहे. म्हणजे वयो, शुभंकर सर, इकडे सुमन आणि गौतमी हे सगळे इथे असतातच. तर आता वयो तिला असं काही सांगत असते जेणेकरून इराचं लक्ष स्वतःच्या तब्येतीकडे अजिबातच नसतं. तर आता ती दुसऱ्यांकडे लक्ष द्यायला लागली आहे. तर बयो आता सुमनात्याला म्हणत असते की तू जोक सांग, आणि सुमनात्याचं सांगून झाल्यानंतर आरवला बोलते की आरव दादा तू आता एक गाणं म्हण. तर आता आरव दादा इरासाठी इंग्लिश गाणं म्हणणार असतो. तर इकडे आरव म्हणतो की मी गाणं म्हणू, बरोबर ठीक आहे असं म्हणत आता आरव तिच्यासाठी गाणं म्हणायला लागतो. तेवढ्यातच तिथे अंकिता आणि हेतल येतात. अंकिता म्हणते की काय आरव तू इंग्लिश गाणं गात आहे. त्यावेळी आता अंकिता म्हणते की नाही हां, आता इरासाठी मी गाणं गाणार आणि तेही इंग्लिशमध्ये. त्यावेळी आरव म्हणतो की काय बापरे तू. तर आता इकडे अंकिता म्हणते की हे बघ आरव, मीही खूप चांगलं गाते हां, मी काय इतकी वाईट गात नाही आहे बापरे वगैरे म्हणायला. त्यावेळी अंकिताला आता आरवचा राग येतो. तर आता हेतल म्हणते की नाही ग अंकिता, त्याला असं नव्हतं म्हणायचं. तर आता आरवही म्हणतो की अरे मी तेच म्हणत होतो, मी असं नाही म्हणत की तुला येत नाही आहे, तू खूप सुपर्ब गाते हे सांगतोय मी सगळ्यांना. तर आता इकडे शुभंकर सर अंकिताला बोलतात की ठीक आहे तुला येतं ना, मग तू गाणं गा. तर आता इकडे ही अंकिता इंग्लिश गाणं गायला लागते आणि ती खूप मोठमोठ्याने ओरडत असते. हे पाहून सगळेजण हसतात आणि इराला जरा हसू येतं. इराही तिच्याकडे पाहत असते. त्याचवेळी आता इरा सगळेजण हसत असताना तिच्याकडे पाहत असते आणि म्हणते की खरंच यू आर रिअली स्वीट. इराला लवकर स्वीट म्हणता येत नसतं. त्यावेळी बयो आता पुढे बोलते की यू आर रिअली स्वीट असं म्हणायचं ना इरा. तर आता बयो म्हणते की अंकिता तू खूप स्वीट आहे असंच इराला सांगायचं आहे. त्यानंतर आता या सगळ्याच्या नादात बयो तिला सूप बाजू घालत असते. म्हणजे असं इराला कळून द्यायचं नसतं की ती सूप पितीये. तिला नकळतच खूप सारं जेवण वगैरे तिला भरवायचं असतं, कारण की जेवण केल्यामुळे तिला त्या गोष्टीची आठवण झाली नाही पाहिजे. तेवढ्यात आता इराचं लक्ष बयोकडे जातं आणि म्हणते की मी माझ्या हाताने पिऊ. तर आता बयो म्हणते की हो पी ना तू तुझ्या हाताने. तर आता इराचा हात थरथरत असतो आणि इरा आता स्वतःच्या हातात ते बाऊल घेते आणि स्वतःच्या हाताने पिऊ लागते. त्यावेळी गौतमीच्या अक्षरशः डोळ्यात पाणी असतं, कारण तिची इरा स्वतःच्या हाताने पिते हे पाहून तिलाही आनंद होतो आणि इकडे सगळेच आनंदात येतात आणि शुभंकर सरांनाही खूप आनंद होतो. अंकिताच्या डोळ्यात तर धाराच्या धारा असतात, कारण तिची मैत्रीण अशा अवस्थेत पाहून तिलाही खूप रडायला आलेलं असतं. त्यानंतर आता बयो इकडे ह्या इराला सारखी ना सारखी कुठल्या तरी गप्पामध्ये अडकवत असते. तरीसुद्धा इराचं लक्ष आता तिच्या पोटाकडे जातं. ती बाबांना सांगू लागते की बाबा पोटात खूप दुखतंय, मला त्रास व्हायला लागलाय. तर आता इकडे बाबा म्हणत असतात की इरा अगं बाळा त्याच्याकडे लक्ष नाही द्यायचं, हे बघ थोडाफार त्रास तर तुला होणार आहे, तो तुला सहन करावाच लागेल. तर आता गौतमी शुभंकर सरांना म्हणते की अरे शुभू काहीतरी टॅबलेट दे ना, बघ ना तिला किती त्रास होतोय. त्यावेळी आता शुभंकर सर गौतमीला ओरडतात आणि म्हणतात की अगं सारख्या सारख्या टॅबलेट नाही देऊ शकत आपण इराला, कारण त्याचे साईड इफेक्ट होतील. त्यामुळे जेवढे टॅबलेट कमी देऊ तेवढं चांगलं आहे आपल्या इरासाठी. तर आता इकडे इराला खूप त्रास होत असतो आणि तरीसुद्धा आता सगळेजण तिला सावरण्याचा प्रयत्न करत असतात. पण त्यानंतर आता इकडे बयोने शुभंकर सरांना ती कविता म्हणायला सांगितलेली असती, जी कविता तो बयोसाठी आणि इकडे इरासाठी लहानपणी म्हणत असायचे. तर आता बाबा इराचा हात पकडतात आणि इराला बाजूला घेतात आणि इरासाठी ती पुन्हा लहानपणीची कविता बोलायला लागतात. बाबा खूप इमोशनल झालेले असतात. बाबा म्हणतात कधी केव्हा वाढले रोप इवले सावली झाली, कधी केव्हा वाढले रोप इवले सावली झाली, आजवर आली झेलली वादळी, नातातले अंतर आता ना उरले, कसे असे घराचे घरपण हरपले, माझ्या इराचे हास्य कुठे हरवले, बापाला सांग ना न कळले कधी लेकींनी घराला सावरले, ऐक नाग आमची हाक पुन्हा आमच्या सोबत हास नाग, पोरके पण या घराचे या सावरू कसे सांग नाग, इरा सावरू कसे सांग नाग. अशी ही कविता म्हटल्यानंतर सगळ्यांच्याच डोळ्यात अक्षरशः पाणी असते.
त्यावेळी इरालाही हे सगळं फील होतं आणि ती लगेचच बाबांचे डोळे पुसते आणि बाबांनाही खूप भारी वाटतं. आरव, बयो हे सगळेच इरा आणि बाबाकडे एकटक पाहत असतात आणि इराला हे सगळं कळालंय म्हणून सगळेच खूप हॅप्पी असतात. इरा लगेचच बाबांना मिठी मारते आणि इराच्या पाठोपाठ बयोही इरा बाबांच्या जवळ येते आणि पाठीमागूनच बाबा आणि इराला मिठी मारते. तर आता बाबाही इरासोबत बयोलाही त्यांच्या मिठीमध्ये घेतात. तर आता इकडे ही गौतमी ही पाहत असते. गौतमीच्या डोळ्यात सुद्धा पाणी असतं, पण आता जेव्हा बयो त्यांच्या जवळ जाते हे तिला आवडत नाही. तर आता इकडे सगळेजण पाहत असतात. त्यानंतर आता रात्रीच्या वेळी इकडे हा पोटे आणि आदिनाथ बोलत असतात. त्यावेळी आता आदिनाथ पोटेंना म्हणत असतो की दरवेळी सारखा घोळ घालायची सवय लागली आहे तुम्हाला. तर पोटे आता आदिनाथ सरांना विचारत असतो की नक्की काय केले. त्यावेळी आता आदिनाथ सर पोटेला म्हणत असतात की तुम्ही जे काही केलंय ना ते व्यवस्थित काम केलंच नाहीये. त्या आरव आणि अंकिताने सगळं काही पाहिलं आहे आणि त्यांना हे सुद्धा कळलं आहे की या हॉस्पिटलमध्ये दुसरेच धंदे केले जात आहेत आणि त्याचा शोध आता आरव आणि अंकिता लावत आहे. तुमच्या एका चुकीमुळे आज आपल्याला ही चूक खूप महागात पडणार आहे आणि जर हे किडनी रॅकेट सगळ्यांसमोर आलं तर पोटे मी तुम्हाला सोडणार नाही. तर आता पोटे आदिनाथ सरांना म्हणत असतात की हे पहा आदिनाथ सर, असं काही होणार नाहीये. नाहीतर असं जर झालंच, तुम्हाला वाटतंय ना की ते दोघंजण आपल्यामध्ये येतील तर त्यांचा बंदोबस्त तर मी करेल. आदिनाथ सर पोटेला म्हणतात की हे प्रकरण शुभमकर आणि बयोला कळता कामा नये. त्याआधीच या आरव आणि अंकिताचं काहीतरी केलं पाहिजे. तर आता पोटे आदिनाथ सरांना म्हणतात की ठीक आहे, तुम्ही काळजी करू नका, करतो मी सगळं काही. तर आता त्यानंतर इकडे शुभमकर सर इराला चेक करत असतात. तर आता इरा झोपलेली असते आणि तेवढ्यात तिथे बयो येते आणि बयो आल्यानंतर बयो पाहते की बाबा चेक करत आहेत. तर आता बाबा म्हणतात की काय गं, काय झाले. तर आता बयोने पेपरचं वेळापत्रक आणलेलं असतं. तर आता बाबा म्हणतात की ठीक आहे, वेळापत्रकही आलं आहे. आता खूप छान प्रकारे तुम्ही दोघांनी अभ्यास करायचा आणि खूप चांगली तयारी करायची आणि दोघांनीही आता डॉक्टर व्हायचं. तर आता इकडे बयो म्हणत असते की आम्ही दोघांनीच नाही तर आम्ही तिघेही डॉक्टर होणार बाबा. हे पहा बाबा, इरालाही आमच्यासोबत आम्हाला घ्यायचं आहे. तर आता शुभमकर सर बयोला म्हणत असतात की अगं बयो, तू प्रॅक्टिकली विचार कर ना. इरा आणखीन खूप बरी व्हायची आहे गं आणि तिला खूप वेळ लागेल त्यासाठी. तर आता बयो म्हणत असते की नाही, मला माहीत आहे आज तिच्या डोळ्यात तुमच्यासाठी पाणी आले तर नक्कीच आपली इरा एका महिन्यात रिकवर होऊ शकते आणि मी तिला पेपरसाठी रेडीही करू शकते. तर आता ती म्हणत असते की बाबा, फक्त मला तुम्ही एकदा होकार द्या की तू तिची प्रॅक्टिस घेऊ शकतेस म्हणून. प्लीज बाबा, मी हे करून दाखवेल. तर आता बाबा म्हणत असतात की तुला जर एवढंच वाटतंय तर ठीक आहे बयो, तुला जे वाटतंय ना ते कर, पण तुम्ही दोघांनी तुमच्या स्वतःच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष करायचं नाही. दोघांनीही खूप छान अभ्यास करायचा आणि डॉक्टर व्हायचं. तर बयो म्हणते की बाबा तुम्ही काळजी करू नका, मी माझा अभ्यास करून मी इराचीही प्रॅक्टिस घेणार. तर आता इकडे शुभमकर सर बयोला म्हणतात की बयो, हे बघ, मला तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे. तू जे काही ठरवलं आहेस ते करून दाखवती आणि मला खात्री आहे की हेही तू करून दाखवशीलच. पण तरीही तू अभ्यासाकडे दुर्लक्ष करायचं नाही. तेवढ्यात आरवला एक फोन येतो आणि आरव म्हणतो की बाबा, मला अंकिताचा कॉल आला आहे आणि तिला जरा स्टडीबद्दल विचारायचं आहे. तर आता इकडे बयो म्हणते की ठीक आहे, तू जा. तर आरव बाहेर येतो तिला बोलण्यासाठी. इकडे अंकिताही आरवला बोलण्यासाठी बाहेर आलेली आहे आणि आता आरव तिला विचारतोय की अंकिता, काही मिळाले का गं. तर आता अंकिता म्हणते की मी त्यांच्या रिलेटिव्हला कॉल केला होता आणि त्यांचंही असंच म्हणणं आहे की नक्की त्या डॉक्टरांनी आमच्या पेशंटचं कसलं ऑपरेशन केलं आहे हेच आम्हाला माहीत नाही आणि त्यांनाही हे जाणून घ्यायचं होतं. तर त्यावेळी ते पोटे सरांना प्रश्न विचारत होतात, पण पोटे सरांनी मात्र त्यांना आडवे तिडवे उत्तर दिले. पोटे सर बोलले की आम्ही डॉक्टर आहोत का तुम्ही. हे पहा, ते ऑपरेशन सक्सेसफुल झालं नाही. त्या ऑपरेशन करण्याच्या दरम्यानच तो पेशंट गेला आहे असं त्यांना सांगण्यात आलेलं आहे. तर आता आरव म्हणत असतो की मग नक्कीच या केसमध्ये काहीतरी गडबड आहे आणि आपल्याला याचा शोध घ्यायलाच पाहिजे. अंकिता आरवला म्हणते की आरव, मला पण असं वाटतं की ह्या केसमध्ये खूप मोठा प्रॉब्लेम आहे आणि आपल्याला ही केस काहीही झालं तरी कळालीच पाहिजे. तर त्यावेळी आता इकडे पाठीमागून अंकिताचं एक माणूस बोलणं ऐकत असतो. त्यावेळी त्याला कळतं की ती हीच मुलगी आहे जिला आता आपल्याला मारायला सांगितलेलं आहे.
तर इकडे बयो रात्रीच्या वेळी अभ्यास करत असते आणि इरा ही झोपलेली असते. इराला अचानक जाग येते आणि इरा पाहते तर काय, ही बयो ही स्टडी करत असते. त्यावेळी इरा उठते आणि म्हणते की बयो काय करत आहेस? तर आता ती बोलते की मी अभ्यास करते. तर आता इकडे बयो म्हणते की इरा, तुला माहीत आहे का, तू टॉपर आहेस आणि तुलाही डॉक्टर व्हायचं आहे, तुझं स्वप्न आहे डॉक्टर व्हायचं, तर तुलाही आता अभ्यास करावा लागेल हां. तर आता इरा म्हणते की मी कसं करणार? तर त्यावेळी बयो म्हणते की हो इरा, तूही करू शकशील आणि तूही नक्की डॉक्टर होशील, असं ती इराला बोलत असते. तर आता इराही तिचं बोलणं ऐकत असते. तर पुढील येणाऱ्या भागात इकडे अंकिता आणि आरव हे दोघेही हॉस्पिटलमध्ये आलेले असतात आणि बयोशी बोलत असतात. त्याचवेळी ते दोघेही बयोला सांगतात की आम्हाला ना थोडं काम आहे, असं म्हणत आता दोघेही तिथून निघलेले आहेत. तर आता इकडे पोटे सर त्या ड्रायव्हरला सांगत असतो की हीच ती दोघे आहेत ज्यांना तुला उडवायचे आहेत. तर आता तो माणूस म्हणत असतो की ठीक आहे, तुमचं काम झालंच म्हणून समजा. तर त्यावेळी हे दोघेजण बाईकवर येत असतात. तर आता तो माणूस आरवला आणि अंकिताना तिथेच उडवतो आणि त्या दोघांचा ॲक्सिडेंट करतो. तर दोघेही आता खूप डेंजर अवस्थेत इथे रोडवरती पडलेले आहेत. तर आता बयोला मात्र त्यांच्यावरती डाऊट आलेला आहे. नक्की आरव आणि अंकिता कुठे गेले असतील याचाच ती विचार करत असते. पण मात्र आता इकडे आरव आणि अंकिताचा खूप मोठेनी घडून आणलेला आहे. आजचा भाग इथे संपतो. पुढील भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन डेली अपडेट आपल्या चॅनलवरती पाहत राहा. थँक्स फॉर वॉचिंग.